तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं लग्न होणार असेल आणि तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, की लग्नाआधी फेशियल नेमकं कधी करावं आणि किती वेळा करावं? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे नक्की पहा. चला तर मग स्टार्ट करूयात. नंबर 1. खूप जणींना असं वाटत असतं, की लग्नाच्या आदल्या दिवशी आपण फेशियल केलं तर स्किनवर जास्त ग्लो येतो. पण बऱ्याचदा याच्या उलट होतं. कारण तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर काहींना फेशियल सूट होत नाही, तर त्यावेळेस त्यांच्या स्किनवर रॅशेस येतात, रेडनेस येतो, पिंपल्स येतात, काहींना बारीक पुरळ येतात, काहींची स्किन अनइव्हन दिसायला लागते. त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी ही रिस्क न घेतलेलीच बरी. म्हणून मी माझ्या क्लायंट्सना नेहमी सांगत असते, की लग्नाआधी कमीत कमी 5 ते 7 दिवस अगोदर फेशियल करा आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर 10 दिवस फेशियल अगोदर करणं अजून सेफ आहे. कारण त्यावेळेस स्किनला शांत व्हायला, सेटल व्हायला टाईम मिळतो आणि मेकअपही चांगला स्मूथ बसतो. नंबर 2. लग्नाआधी नवीन फेशियल्स, नवीन ट्रीटमेंट्स, नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करू नका. तुम्हाला कोणी रिकमेंड केलं, Instagramवरती तुम्ही कोणता ट्रेंड पाहिला म्हणून चेहऱ्यावरती कोणतीही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. कारण प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाचा स्किन टाइप हा वेगळा असतो. दुसऱ्यांना जे सूट होतं ते तुम्हालाही होईलच असं नाहीये. स्पेशली केमिकल पील्स, स्ट्राँग एक्सफोलिएशन त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड केलेल्याच बेटर आहेत. नंबर 3. आता खूप मुलींना असं वाटतं, की फेशियल केल्यानंतर आपल्याला हायड्रेशनची गरज नाही. पण असं नसतं. स्किन केअर जितकी बाहेरून महत्त्वाची असते, तितकीच ती आतून सुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे हायड्रेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी, पुरेशी झोप, स्ट्रेस कमी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवं. कारण ह्या गोष्टी लगेचच चेहऱ्यावरती दिसून येतात. आता ब्रायडल मेकअप फक्त प्रॉडक्ट्सवर डिपेंड नसतो. स्किन प्रेपसुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. ऑइली स्किन ब्राईटसाठी. आता ऑइली स्किन असणाऱ्यांना असं वाटतं, की आपण खूप स्क्रबिंग केल्यानंतर आपली स्किन चांगली क्लीन दिसेल, तर असं नसतं. खूप जास्त ओव्हर स्क्रबिंगमुळे स्किन इरिटेट होऊ शकते आणि ड्राय पडते. ज्यांची स्किन ड्राय असते, त्यांना हायड्रेशनची गरज असते. त्यामुळे त्यांनी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते, त्यांनी कोणतंही नवीन प्रोडक्ट्स ट्राय करण्याअगोदर पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. नंबर 4. मला खूप जणांचा प्रश्न येतो, की लग्नाआधी फेशियल नेमकं किती वेळा करावं? तर हे प्रत्येकाच्या स्किनवरती डिपेंड असतं. पण तरीही जर तुमचं लग्न 2-3 महिन्यांनी असेल, तर महिन्यातून एकदा फेशियल करणं इनफ आहे. पण लग्नाआधी अचानक एकदम खूप जास्त फेशियल्स करणं टाळा. कारण ओव्हरडुईंगमुळे स्किन इरिटेट होऊ शकते. आणि ब्रायडल स्किन केअरमध्ये कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची असते, ना की अचानक शेवटच्या क्षणाला केलेला गोंधळ. आता काहींच्या चेहऱ्यावरती ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन इश्यूज असतात. तर त्यांनी ब्लाइंडली कोणतीही ट्रीटमेंट करू नका. डायरेक्ट डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. चला तर मग मी एक सिंपल ब्रायडल स्किन केअर टाईमलाईन सांगते. 1 महिना आधी प्रॉपर स्किन केअर करायला सुरुवात करा. 15 दिवस आधी भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या. 7 दिवस आधी फेशियल कंप्लीट करा. 2-3 दिवस आधी स्किनला रेस्ट द्या. कोणताही एक्सपेरिमेंट करू नका. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी रिलॅक्स करा. कारण स्ट्रेस हा चेहऱ्यावरती लगेच दिसून येतो. आणि प्लीज सोशल मीडिया फिल्टर पाहून स्वतःवर अजिबात प्रेशर घेऊ नका. कारण रिअल स्किनला टेक्स्चर असतंच. परफेक्ट स्किनपेक्षा हेल्दी स्किन कधीही चांगली आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे मेकअपचा पर्पज तुम्हाला कंप्लीटली चेंज करून टाकणं नाहीये, तर तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन फील करून देणं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंडला ब्राईट टू बीला सुद्धा शेअर करा.